शेतकऱ्याच्या मुलाला कॅरेक्टर खराब करून टाकीन बेट्या अशा शब्दात धमकावणारा, पीडित कुटुंबालाच दम देणारा आणि पत्रकारांना अरेरावी करणारा मगरूर लाचखोर पोलीस दत्ता बळवंत अडकला एसीबीच्या जाळ्यात. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर नेकनूर येथील चौकात फटाक्यांची आतिषबाजी. नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला पोलीस अंमलदार दत्ता बळवंत हा गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत होता. पवनचक्की कंपन्यांशी आर्थिक देवाणघेवाण करून शेतकऱ्यांना त्रास देणे, पीडित कुटुंबाला दबावाखाली घेणे असे गंभीर आरोप त्याच्यावरती यापूर्वी झालेले आहेत. तसेच एका शेतकऱ्याच्या मुलाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन बेटा असं म्हणत धमकी दिल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. पत्रकारांना देखील अरेरावी करतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. तरीसुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. मात्र आज मगरूर लाचखोर पोलीस अंमलदार दत्ता बळवंत यांच्यावर जालना येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचत कारवाई केली. त्याने बीड तालुक्यातील येळमघाट येथील एका तरुणाकडे वडिलांच्या अपघाती निधनानंतर काही कागदपत्रे देण्यासाठी 15,000 रुपयांची मागणी केली. त्यातीलच 10,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. तसेच होमगार्ड रशीद पठाण याला देखील पैसे स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या इतर संपत्तीची चौकशी पथकांकडून सुरू आहे. तर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही कारवाई झाल्यानंतर काही तरुणांनी नेकनूर येथील चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. तर लवकरात लवकर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी देखील केली. त्यांच्यावरील या कारवाईनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आभार मानले जात आहे.